आकाशवाणीचं हे अकोला केंद्र आहे. आता मी प्रसारित करीत आहोत शेतकरी बांधवांसाठीचा किसानवाणी कार्यक्रम. किसानवाणी 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 हिरव्या स्वप्नांची साध्यवाणी प्रगत योगाची वेधवाणी कृषी तंत्राची ही मंत्रवाणी किसानवाणी 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 सफल शेतीची भाष्यवाणी पेरन काढन सांगे वाणी शेती सुखाची आधारवाणी किसानवाणी 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 किसानवाणी. भारत सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या वतीनं प्रायोजित किसानवाणी कार्यक्रमात सादर करते सुरेश गोळे यांच्यासह मी प्रकाश नावकर आपलं मनपूर्वक स्वागत करतो. बंधूंनो, करायचे आपला कार्यक्रम सुरुवात नक्कीच करूया. कार्यक्रमात पुन्हा एकदा आपलं मनपूर्वक स्वागत. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया दैनंदिन कृषीवाणी. वाचक स्वर आहे आरती देशमुख यांचा. शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. कृषीवाणीमध्ये आज ऐकूया संत्रा फळ लागवड तंत्रज्ञान याविषयीची माहिती. ही माहिती प्राप्त झाली आहे डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्याकडून. लिंबूवर्गीय फळपिकात समावेश असलेले संत्रा फळपीक हे विदर्भातील महत्त्वाचे फळपीक आहे. विदर्भातील नागपुरी संत्री ही आकर्षक रंग आणि आंबट गोड स्वादामुळे जगात प्रसिद्ध आहेत. कोणत्याही फळबागेचे नियोजन करताना त्या फळपिकास सुसंगत जमीन, हवामान, जातिवंत कलम आणि संगोपन या बाबी महत्त्वाच्या ठरतात. संत्रा फळबाग लागवड करण्यासाठी मध्यम काळी पाण्याचा उत्तम निचरा होणारी 0.75 ते 1 मीटर खोलीची आणि त्याखाली कच्चा मुरुमाचा थर असणारी सामू 6.5 ते 7.5 चुनखडीची उपलब्धता 10% कमी, जमिनीची क्षारता 0.5 डेसिमलपर्यंत अशी जमीन लागवडीकरिता योग्य समजली जाते. पाण्याचा अयोग्य निचरा होणाऱ्या चोपण, खडकाळ, रेवाळ, पाणथळ आणि भारी जमिनी लागवडीस निवडू नये. जमिनीची खोली कमी असल्यास झाडाची योग्य प्रकारे वाढ होत नाही, कारण झाडांना अन्नद्रव्याचा संतुलित पुरवठा होत नाही. उन्हाळ्यात अशा जमिनीवरील झाडांना जास्त ताण बसून वाजवीपेक्षा अधिक फळधारणा होऊन काही कालावधीतच अशा झाडांची वाढ खुंटते. पाण्याचा योग्य निचरा होण्याकरिता बागेभोवती जमिनीच्या उतारानुसार 1 मीटर रुंद, 1 मीटर उंच खोल चर किंवा नाल्या करून घ्याव्यात. जमिनीची निवड केल्यानंतर उन्हाळ्यात खोल नांगरट करून कुळवाचा 2 ते 3 पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करून घ्यावी. झाडांचा जोमदार वाढीवर विपरीत परिणाम करणाऱ्या बारमाही तणांच्या मुळ्या, उदाहरणार्थ हरळी, नागरमोथा, कास, कुंदा इत्यादी मुळासहित काढून जाळून टाकाव्यात. बागेच्या दक्षिण-पश्चिम बाजूला जैविक कुंपण करावे, उदाहरणार्थ सागरगोटी, चिल्लार, करवंद, बोगनवेल इत्यादी. त्यामुळे हिवाळ्यातील थंडीची लाट आणि उन्हाळ्यातील उष्ण वारे यापासून पिकांचे संरक्षण होईल. सर्वसाधारणपणे 2 झाडातील अंतर 20 बाय 20 फूट ठेवावे. कलमांची लागवड ही चौरस पद्धतीने करावी. जमिनीची आखणी करून लावणीच्या ठिकाणी खड्डे करून त्या ठिकाणी 1 भाग चांगले कुजलेले शेणखत, 2 भाग माती, 2 किलो सिंगल सुपर फॉस्फेट, 100 ग्राम फॉलिडॉल पावडरचे मिश्रण करून खड्डे मे-जून महिन्यात भरावेत. तसेच जमिनीच्या वर 15 सेंटीमीटर उंच भरावे. योग्य आकाराचे खड्डे आणि ते प्रमाणशीर मिश्रणाने भरून लागवड केल्यावर मुळांची वाढ खड्ड्याच्या खोलीपर्यंत झपाट्याने होऊन झाडांची अन्नरस घेण्याची क्षमता वाढते. कलम निवडताना जंबेरी, अलिमो आणि रंगपूर लिंबू यासारख्या जोमदार वाढणाऱ्या आणि रोगास सहनशील असणाऱ्या निवडाव्या. कलम ही 25 ते 30 सेंटीमीटर उंचीवर कलमीकरण केलेली असावी. कलमे खरेदी करताना कृषी विद्यापीठाची रोपवाटिका, शासकीय रोपवाटिका किंवा परवानाधारक शासनमान्य रोपवाटिकेतूनच खरेदी करावी. उत्तम वाढ आणि भरपूर उत्पादन घेण्यासाठी ओलीत व्यवस्थापन महत्त्वाचे आहे. त्याकरिता शाश्वत पाण्याची उपलब्धता असणे आवश्यक आहे. उन्हाळ्यात कलमांना ओलीत करण्यासाठी पाणी मुबलक हवे. किमान 4 वर्षापर्यंत उन्हाळ्यात कलमांची विशेष काळजी घ्यावी. शेतकरी बंधूंनो, आत्ताच आपण ऐकली संत्रा फळ लागवड तंत्रज्ञान याविषयीची माहिती.
ही माहिती प्राप्त झाली होती डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्याकडून. आताच आपण दैनंदिनी कृषीवाणी ऐकलीत. वाचक स्वर होता आरती देशमुख यांचा. अरे 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 अरे, क्या कर रहा है? इधर इधर इधर, हम बोल रहे हैं तेरे बीजू का. उतला बोल रहा है? हाँ, पक्षियों से तो हम खेत को बचा लेते हैं, पर इन घातक रसायनों से कैसे बचाएं? मतलब? देख बेटा, तू जो ये अंधाधुंध रसायन मिलाता है ना, मिट्टी की सेहत बिगड़ने लगी है. और जब माटी ही कमजोर पड़ जाएगी तो उपज कैसे सेहतमंद होगी? हाँ? अरे पहले ऐसा नहीं था. पूछना अपने बड़े बुजुर्गों से, कैसे फसल लहलहाती थी, शुद्धता झलकती थी. हाँ, माटी भी तंदुरुस्त और लोग भी. अरे अब पहली वाली बात कहाँ? पर अब तो सब यही डाले हैं. सब नहीं, आज भी लाखों जागरूक किसान परंपरागत विधि से फसल उगा रहे हैं. खर्चा कम और उपज की कीमत भी बेहतर पा रहे हैं. सच है? रे बेटे, एक्सपीरियंस से बता रहे हैं. धूप में बाल सफेद नहीं किए हैं. हाँ. ठीक है भाई, मैं भी आज से जैविक खेती शुरू करूंगा. माटी से प्रेम की परंपरा है परंपरागत खेती. डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्या हवामानशास्त्राकडून प्राप्त आजचं हवामान ऐकूया. कमाल तापमान 44.0°C तर किमान तापमान 26.8°C एवढं नोंदवण्यात आलं. प्रखर सूर्यप्रकाश 9.7 तास, हवेचा तासीवेग 2.8 तास, हवेतील आर्द्रता सकाळी 17% तर दुपारी 7% एवढी नोंदवण्यात आली. बाष्पीभवनाचा वेग 14.6 मिलीमीटर एवढा नोंदवण्यात आला. आताच आपण डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्या हवामानशास्त्राकडून प्राप्त आजचं हवामान ऐकलात. भगरीमध्ये आहे प्रथिनांचे प्रमाण सर्वात मस्त, शरीर राहते आपले तंदुरुस्त. शेतकरी बंधूंनो, ऐकूया एक निवेदन आहे गायवाडा या सदराविषयी. गायवाडा हा सदर आम्ही माझं घर माझं वावर या कार्यक्रमाअंतर्गत दर शुक्रवारी सुरू करतो आहे. आणि या गायवाड्यामध्ये आपल्या पशुधनाच्या समस्या आणि त्यावरील उपाय यावर प्रश्नोत्तरित हा कार्यक्रम आहे. आपले प्रश्न आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण मॅसेज किंवा व्हॉट्सॲपकरिता 98 22 23 19 23 या नंबरवर व्हॉट्सॲप किंवा मॅसेज करू शकता. तसंच ईमेलवरून आम्हाला प्रश्न विचारण्यासाठी info@kvkakola.org या ईमेलवर आपण आपले प्रश्न पाठवू शकता. आणि जर आपल्याला पत्रव्यवहार करायचा असेल तर कार्यक्रम गायवाडा द्वारा केंद्र निदेशक आकाशवाणी केंद्र सिव्हिल लाईन अकोला 444001. आपण प्रश्न विचारताना आपल्या पत्रामध्ये किंवा मॅसेजमध्ये आपलं नाव, गाव आणि पत्ता तसंच पशुधनाच्या समस्येविषयी आधारित प्रश्नाचा समावेश करावा. आपल्या प्रश्नांना उत्तरं मिळतील दर शुक्रवारी संध्याकाळी 7:30 ते 8 या दरम्यान माझं घर माझं वावर या कार्यक्रमात गायवाडा या सदराअंतर्गत. आणि आपल्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी आमच्या स्टुडिओमध्ये असतील डॉक्टर गोपाल मंजुळकर, विषय विशेषज्ञ पशुविद्या कृषी विज्ञान केंद्र अकोला. हे दर शुक्रवारी आपल्या प्रश्नांचं निराकरण करतील. तेव्हा प्रश्न पाठवायला विसरू नका. आठवडाभरात आलेल्या प्रश्नांचा समावेश आठवड्यातील प्रत्येक शुक्रवारी केला जाईल. आणि गायवाडा या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपले पशुधनविषयक प्रश्न आपण सोडवू शकता. तर नक्कीच आपण या संधीचा फायदा घ्यावा. निवेदन संपलं. नाचणीमध्ये आहे सर्वात जास्त कॅल्शियम, राहील हाडे मजबूत तर काय करेल यम. पौष्टिक तृणधान्य आहे पोषक घटकांची तिजोरी, शरीरात येणार नाही कोणत्या घटकाची कमजोरी. शेतकरी बंधूंनो, कार्यक्रमात आता ऐकूया पोषण बागेचे महत्त्व याविषयी डॉक्टर कीर्ती देशमुख, विषय विशेषज्ञ, गृहविज्ञान कृषी विज्ञान केंद्र अकोला यांची आरती देशमुख यांनी घेतलेली मुलाखत. शेतकरी बंधूंनो, आपल्या दैनंदिन आहारामध्ये भाज्यांचे, फळांचे, औषधी वनस्पतींचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. प्रत्येकाची पोषण बाग ही संकल्पना आपल्या घरात किंवा शाळेत लहानशा जागेत पोषण मूल्यांनी भरलेली भाजीपाला, फळे, औषधी वनस्पती इत्यादींची लागवड करण्याची आहे.
ही आगळीवेगळी संकल्पना पोषण आहार, पर्यावरणीय शाश्वतता आणि स्वयंपूर्णतेचा प्रचार करते. पण ही पोषण बाग म्हणजे नेमकी काय, याचे महत्त्व काय, असे अनेक प्रश्न आपल्या मनात येतात. आणि म्हणूनच या विषयावर सखोल मार्गदर्शन करण्यास आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत डॉक्टर कीर्ती देशमुख, विषय विशेषज्ञ गृहविज्ञान, कृषी विज्ञान केंद्र अकोला. नमस्कार मॅडम. नमस्कार मॅडम, सर्वप्रथम आमच्या शेतकरी बांधवांना पोषण बाग म्हणजे नेमकं काय याविषयी माहिती सांगा. आता पोषण बाग म्हटलं मॅडम की सर्वच बघा लक्षात येईल किंवा सर्वांनाच पोषण बागेची गरज आहे. जसं ग्रामीण भागामध्ये पण आहे आणि शहरी भागामध्ये पण आहे. तसं आता पण आपण म्हणतो की शेतकरी हा फक्त कष्टच करतो, परंतु नुसतेच कष्ट करतो. निसर्गाने जे दिलेलं शरीर यंत्र आहे त्याची काळजी घेताना फारसं कोणी दिसत नाही. आणि शरीर हे चालते बोलते यंत्र आहे. त्याची योग्य पोषण, आरोग्यदायी वातावरण, स्वच्छ पाणी ह्या गोष्टी मिळाल्याशिवाय आरोग्य कसे राहणार. आज ग्रामीण भागामध्ये म्हणा किंवा शहरीमध्ये म्हणा, आज डॉक्टरांकडे भरपूर जाण्याचा प्रसंग येतो. कारण प्रत्येकाला काही ना कशाची तरी कमतरता आहे किंवा काही ना काहीतरी रोग हे होत आहे. तर याचा जर विचार केला तर आपण आपल्या कुटुंबियाकडे आपल्या कुटुंबियाच्या आरोग्याकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे. आणि त्यासाठी जर ही एक संकल्पना म्हणता येईल तर ती आहे पोषण बाग. आता पोषण बाग कशाला म्हणता येईल की ज्या बागेस हिरव्या भाज्या, फळझाडे आहे, औषधीयुक्त वनस्पती आहे, कंद आहे, वेलवर्गीय भाज्या आहे, या सर्वांचा समावेश असेल आणि आपल्या शरीरास आवश्यक ते सर्व त्या बागेतून मिळेल, त्यालाच आपण पोषण बाग म्हणू शकतो. आज परसबागेविषयी बरेच लिहून येते, ते मंडळीही पण बरीच वाचतात. परंतु ग्रामीण भागामध्ये म्हणा किंवा शहरी भागामध्ये म्हणा, प्रत्येकजण आपल्या घराभोवतालच्या जागेत परसबाग लावतात. परंतु ज्यांच्याकडे घरी जागा नाही त्यांनी आपली हौस कशी पूर्ण करावी. तर ज्यांच्याकडे शेत आहे, शेतात पाण्याची उपलब्धता आहे, त्यांनी शेतात एक छोटीशी परसबाग किंवा पोषण बाग तयार करता येईल. मॅडमनी आत्ताच आपल्याला पोषण बाग म्हणजे नेमकं काय याविषयी माहिती सांगितली. मॅडम, पुढचा महत्त्वाचा प्रश्न असा पडतो की पोषण बाग ही आपल्याला नेमकी कुठे करता येईल. आता पोषण बाग म्हटलं की कुटुंबातील सदस्यांची संख्या जी आहे कुटुंबातील ही महत्त्वाची आहे. त्यांची बारामाही भाजीपाला आणि फळांची गरज लक्षात घेऊन शेतात 4 ते 5 गुंठ्यापर्यंत बागायतीच्या सोयीच्या वस्तीला जवळच कुटुंबातील सदस्यांची संख्या, त्यांची बारामाही भाजीपाला आणि फळांची गरज लक्षात घेऊन आपण शेतामध्ये किंवा आपलं जे घर आहे, घराच्या बाजूला जी सोयीची जागा असेल, म्हणजेच आपल्या घराच्या बाजूला जी जागा असेल ती जमीन आपण राखून ठेवू शकतो. सवड काढून समजा आपण तिला जर कुंपण वगैरे घातले किंवा त्या जागेच्या आपल्या कल्पनेनुसार म्हणजे वेलीसाठी मांडव आहे, भाज्यांसाठी वाफे आहे आणि झाडांसाठी काही खाली जागा, अशी आखणी आपण करू शकतो. कडेची जी जागा आहे ती फळ झाडांसाठी ठेवावी. एकदा आपण काही करायला लागलो की आपल्याला खूप काही कल्पना सुचतील. घरातल्या प्रत्येकाला त्या बागेतून काही ना काही मिळत असल्याने घरातला प्रत्येकजण आपण त्या बागेची काळजी घ्यायला लागेल आणि सर्वांना बागेविषयी मायासुद्धा वाटेल. या पोषण बागेच्या मशागतीसाठी आपल्याला मजूर नको, जाता येता घरातलेच माणसांनी काम केले तरी पुरे. शहरात जाता येता जरुरीपुरती भाज्यांची काही बियाणे आणि झाडांची रोपे आणली की आपली पोषण बागेमध्ये आपण ती लावू शकतो. आणि ही शेतातील पोषण बागेतील लावणीसाठी खास हंगाम पाहण्याची गरज नाही आहे. शेतामध्ये आपण केव्हाही त्याची लागवड करू शकतो किंवा घराच्या बाजूला जर आपण करत असेल पोषण बाग, तिथे पण काही विशेष हंगाम पाहायची गरज नाही आहे. अगदी बरोबर. मॅडम, तुम्ही आताच थोड्या वेळाखाली पोषण बागेमध्ये विविध झाडे, भाज्या, फळे या सर्व गोष्टी आपण लावू शकतो असं सांगितलं. तर या पोषण बागेमध्ये नेमकी कोणती झाडे आणि भाज्या आपण लावू शकतो याविषयी आम्हाला माहिती सांगा. आता पोषण बागेमध्ये झाडे लावताना एक मोठी जागा व्यापणार असं झाड लावू नये. कारण जर मोठं झाड लावलं, कालांतराने 5-6 वर्षानंतर ते खूप मोठं झालं तर झाडाखाली आपलं जी जागा असेल तर अशा जागामध्ये आपली झाडे, बाकीची जी लावणारी आपण भाजीपाला आहे ती येत नाही. त्यामुळे आपण काय करायचे, प्रत्येक गट हे वेगवेगळे करायचे. जसं मोठ्या झाडांचा गट आहे त्याच्यामध्ये आपण आंबा, फणस, जांभूळ, चिंच, आवळा, बोर, बेल, कवठ हे आपण लावू शकतो.
तसंच मध्यम झाडांचा जो गट आहे त्याच्यामध्ये संत्री आहे, मोसंबी आहे, लिंबू आहे, पेरू आहे, नारळ आहे, शेवगा आहे, हातगा आहे, ते पण आपण त्यामध्ये लावू शकतो. लहान झाडांचा गट जर बघितला आपण फळांसाठी तर केळी आहे, सीताफळ आहे, पपई आहे, कडीपत्ता, डाळिंब, करवंद हे आपण लावू शकतो. आणि वेलवर्गीय जर विचार केला तर द्राक्ष आहे, तोंडली आहे, नागवेली आहे किंवा नेहमीच्या भाज्यासुद्धा आपण त्याच्यामध्ये घेऊ शकतो. काकडीवर्गीय जे भाज्या आहेत त्यामध्ये काकडीचे अनेक प्रकार आहेत. दोडका आहे, कारली आहे, पडवळ आहे, कोहळा आहे, ढेमसी आहे, भोपळा, कलिंगड ह्या भाज्या आपण त्याच्यामध्ये घेऊ शकतो. तसेच घेवडावर्गीय ज्या वेली भाज्या आहेत त्यामध्ये सालपुरी आहे, घेवडा आहे, डबल बीन्स आहे, ह्यासुद्धा आपण त्याच्यामध्ये भाज्या घेऊ शकतो. फळभाज्या म्हटलं की आपण वांगी, टोमॅटो, मिरची हे आपण त्याच्यामध्ये लावू शकतो. शेंगवर्गीय जे भाज्या आहे त्याच्यामध्ये आपण भेंडी आहे, गवार आहे, चवळी आहे, श्रावण घेवडा आहे, वाल आहे, मूग आहे, वटाणा आहे, भुईमूग आहे, ह्या आपण त्याच्यामध्ये घेऊ शकतो. आता कंदभाज्यामध्ये आपण बटाटा आहे, सुरण आहे, रताळी पण त्याच्यामध्ये घेऊ शकतो. किंवा मसाला भाज्या, आता समजा काही मसाला भाज्या जर घ्यायच्या असेल आपल्याला त्याच्यामध्ये तर आपण मिरची आहे, कांदा आहे, लसूण आहे, हळद आहे, धने आहे, पुदिना आहे, ओवा आहे, ह्या आपण मसाला भाज्या त्याच्यामध्ये घेऊ शकतो. कोबीवर्गीय भाज्यांमध्ये आपल्याला फुलकोबी, पानकोबी आणि नवलकोल घेऊ शकतो. मूळ भाज्या ज्या आहे, मूळ असणाऱ्या ज्या भाज्या आहेत त्याच्यामध्ये आपण मुळा, बीट किंवा गाजर ह्या भाज्या आपण त्याच्यामध्ये घेऊ शकतो. तसेच पालेभाज्या आपण जर विचार केला तर पालेभाज्यामध्ये आपल्याला पालक आहे, मेथी आहे, चुका आहे, चाकवत, आंबाडी आहे, शेपू, घोळ, राजगुरा, माठ, तांदूळजा ह्या आपण पालेभाज्या त्याच्यामध्ये घेऊ शकतो. आणि मग या झाडं आणि भाज्यांसोबत आपण अजून कोणती औषधी वनस्पती किंवा फुलझाडे लावावी? आता औषधी वनस्पती म्हटलं की घरामध्ये आपण साधा खोकला आणि सर्दी झालं तरी त्याला आपल्याला गवती चहा, हा एक गवती चहा चांगल्या प्रकारचा आहे, आपण चहामध्ये टाकू शकतो. किंवा तुळस आहे, आंबे हळद आहे, अडुळसा आहे, खोकल्यासाठी अडुळसा हे एक चांगली औषध आहे. तर ह्या आपण औषधी वनस्पती लावू शकतो. आता काही फुलझाडे म्हटेल तर आपल्याला जी बाग आहे, छोटीशी बाग आहे, तर आपल्या घरी आपल्याला काही देवासाठी फुले लागतात किंवा मुलींना किंवा महिलांना आवड असते गजऱ्याची, तर अशी काही फुलं लावायची. तर त्यामध्ये आपण जाई, जुई, मोगरा, जास्वंद, चाफा, अबोली, कुंदा, कर्दळी फुलझाडे ही आपण त्याच्यामध्ये लावू शकतो. मॅडमनी आत्ताच आपल्याला पोषण बागेत आपण कोणती झाडं, भाज्या, औषधी वनस्पती, फुलझाडे लावावी याविषयी सखोल माहिती दिली. मॅडम, पुढचा प्रश्न असा पडतो की एका कुटुंबाला पुरेल इतकं एका पोषण बागेत आपण किती झाडे लावावीत? आता ही जी पोषण बाग आहे हे मुख्यतः आपल्या कुटुंबियासाठी आहे, म्हणजेच विक्रीसाठी नाही आहे. कुटुंबातील सर्वांना 12ही महिने पुरेसे खायला मिळेल आणि काही आल्या गेल्या पाहुण्यांना आपण एक पिशवीभर भाजी किंवा फळे आपण देऊ शकेल, एवढीच आपल्या पोषण बागेची व्याप्ती असायला पाहिजे. याच्यामध्ये मोठ्या झाडांतील गट आहे, समजा आपण म्हटलेलं आहे की मोठे झाडांचा जो गट आहे त्याच्यामध्ये 1 किंवा 2 झाडे जातीची झाडे आपण पुरे होईल आपल्याला लावता येईल. जसं आंबा आहे, 1 किंवा 2 झाडे. मध्यम गटातील झाडे मी म्हटलेलं आहे, आधी उल्लेख केलेला आहे, त्याच्यामध्ये आपण नारळ आहे तर त्याच्यामध्ये 2-2 झाडे आपण लावू शकतो. आता नारळ म्हटलेलं आहे तर आपल्या भागामध्ये एवढं नारळ येत नाही, पण हे जर मी सांगते आहे तर हे सर्वकडेच आहे. तर नारळ जर कुठे घेता येईल तर नारळ आपल्या घरामध्ये भरपूर कामाला उपयोग येतो, स्वयंपाकामध्ये सुद्धा काम येते किंवा देवधर्म आहे. तर हे याच्यामध्ये आपल्याला नारळाची गरज असते, तर त्याच्या किमान 1 ते 2 झाडं त्याच्यामध्ये लावावीत. वेलवर्गीय गटातील जे झाडे आहेत ते 4 ते 4 अशी झाडे लावावीत. वेलवर्गीय म्हणजे जसं आता मी वेलवर्गीय म्हणजे आपल्याला काकडी आहे किंवा दोडका आहे, प्रत्येकी जर 1-1, 2-2, 3-3, 4-4 बिया जरी लावल्या आपण तर भरपूर सारे आपल्याला मिळून जाईल. तसेच बाकीच्या जे भाजीचा तुम्हाला अंदाज काढता येईल. जसं आता मी म्हटलं की काकड्या, आता काकड्या आपल्याला जर खूप खायच्या असेल, वर्षभर जर काकड्या पाहिजे असेल तर आपल्याला जास्त लावता येईल. म्हणजे मी म्हटलेलं आहे 2-2, 3-3 झाडे वेलवर्गीय लावता, आपण जास्त 5-6 वेलवर्गीय त्याच्यामध्ये लावता येईल. तर अशा प्रकारे प्रत्येक वेळी समजा आपण काही ज्या भाज्या आहेत बाकीचं समजा विचार जर केला तर आपल्याला प्रत्येकाला किती लावाव्या हे आपलं तुम्हाला अंदाज येऊन जाईल. परंतु 2-2, 3-3, 4-4 अशा प्रकारच्या भाज्या आपण त्याच्यावर लावू शकतो. तसं आता मी विचार केला की शेंगवर्गीय भाज्या आहे, तर शेंगवर्गीय भाज्यांमध्ये आपल्याला घेवडा आहे तर त्याच्या दाण्याची सुद्धा भाजी होते, किंवा वाटाणे आहे, वाटाण्याची शेंगा आपण फ्रीजमध्ये साठवून ठेवू शकतो, दाणे साठवू शकतो. तर त्याचे थोडेसे जास्त झाडे लावले तुम्ही तरी चालते.
आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे जी टोमॅटो आहे, टोमॅटोची 8-10 झाडे लावता येईल. वांग्याची जी आहे ही सुद्धा 8-10 झाडे आपल्याला पुरेशी होईल. औषधी वनस्पती आहे याच्यामध्ये यादी जी दिलेली होती मी, जशी गवती चहा आहे, तुळस आहे, याच्यामध्ये आपण 1-1, 2-2 झाडं आपण त्याच्यामध्ये लावू शकतो. किंवा जसं आता साधी गोष्ट आहे किंवा आता गवती चहा कशाला असला म्हणजे समजा साधी गोष्ट आहे किंवा सर्दी खोकला जर झाला तर गवती चहा आहे किंवा तुळशीची पानं आहे. हे जर आपण साधा घरी काढा जरी घेतला तरी आपले सर्दी पडसे जे आहे किंवा किरकोळ ताप वगैरे आहे तर यावर ते गुणकारी आहेच. तर अडुळसा म्हटलेला आहे मी, तर खोकल्यासाठी उपयुक्त आहे. आंबे हळद आहे. आता आंबे हळद मार्केटमध्ये मिळते, परंतु एखादं जर झाड लावलं तर ती आंबे हळद आपल्याला वर्षभर पुरेल एवढी मिळते. तर अशा प्रकारे आपण ती झाडे त्याच्यामध्ये आपण घेऊ शकतो. तसेच काही घरातील स्त्रिया आहे, यांना फुले फार आवडतात, पण त्यांची गरज आपण बाहेरून जेवढी आणू शकतो त्याच्यातून तेवढी त्यांची गरज भागत नाही. मग थोडीफार जरी फुलं झाडे लावली आपल्या बागेमध्ये तर आपली बागही छान दिसेल. आणि शिवाय जे आपले देवपूजा आहे, काही एखाद्या वेळेस आपल्याला सत्यनारायणची पूजा असते किंवा आधी ज्या काही पूजेचे असते त्यासाठी त्याची गरज आपली ही भागून जाईल. म्हणजे फुलं झाडे ही सगळ्यात महत्त्वाची आहे. आपली बाग पण सुंदर दिसेल आणि आपल्या गरजाही पूर्ण होईल. पोषण बागेसाठी सुरुवातीला थोडासा बियाण्याचा खर्च करावा लागेल. पुढे महिला ज्या आहे, महिलावर्गीय आहे, तर ह्या महिला घरचेच बियाणं राखून ठेवू शकतील. आणि विशेष म्हणजे परसबागेमुळे सगळ्यांना चांगले चुंगले खायला मिळेल. आणि सर्वांनी जर अशी परसबागेची जर काळजी घेतली तर आपल्याला चांगली आपली परसबाग अशी होऊ शकते. आणि ही एकदमच काही तुम्हाला परसबाग तुमची तयार होणार नाही, हळूहळू जमेल. यावर्षी तुम्ही जर झाडे लावले तर ती किमान त्याच्यापासून फळं मिळायला तर तुम्हाला 3-4 वर्ष लागतात. निंबू आहे चालत 3-4 वर्ष लागतातच. तर त्याच्यामधून तुमची जी परसबाग आहे ही सुंदर अशी तुम्हाला 4-5 वर्षांना सुंदर दिसेल. तर याच्यामध्ये काही खूप मोठ्या प्रमाणात काटेकोर असे काही नियम नाही आहे. आपले जर आपल्याला कंपोस्टिंग करायचं असेल तर कंपोस्टिंगसाठी आपल्याला तिथे एक छोटा गड्डा तयार करून त्याच्यामध्ये आपण पालापाचोळा आहे घरातला तो जमा करून त्याच्यामध्ये शेणखत वगैरे टाकून आपण ते खत तयार करू शकतो. किंवा जर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की याच्यामध्ये आपल्याला कोणत्याही प्रकारचे म्हणजे फवारायचं नाही आहे, रासायनिक काहीच फवारायचं नाही आहे. यासाठी आपल्याला एक अमृत जल म्हणून तयार करता येईल, तर ते अमृत जल आपण त्याच्यावर फवारू शकतो. आणि बाजारातून ज्या आपण भाज्या आणतो त्याच्यावर फार मोठ्या प्रमाणात आपल्याला रासायनिक फवारा आहे, त्यामुळे अनेक प्रकारचे रोग उद्भवून राहिलेले आहे. तर त्यासाठी आपल्याला आपली ही जी पोषण बाग आहे आपल्याला ही न फवारलेली म्हणजे कोणत्याही प्रकारचं पेस्टिसाईड फवारलेलं नसेल आणि ताजा भाजीपाला आपल्या आहारात कसा घेता येईल त्यासाठी ही पोषण बाग लावणे फार गरजेचे आहे. आणि हे जर आपण असं छान छोटीशी परसबाग जर तयार केली तर 3-4 वर्षात आपली सुंदर अशी तुमची परसबाग किंवा म्हणा पोषण बाग ही तयार होईल. आणि मग छान तुम्हाला त्या परसबागेविषयी तुम्हाला मायासुद्धा वाटेल आणि आपल्याला त्याच्यातून काही मिळतं आहे त्याचा आनंद फार मोठा आपल्याला घेता येईल. मॅडम, तुम्ही आत्ताच असं सांगितलं की पोषण बागेत नियमितपणे अमृत जल फवारावे, तर हे अमृत जल नेमकं कसं बनवायचं याबद्दल आमच्या शेतकरी बांधवांना मार्गदर्शन करा. यामध्ये आपण समजा एक 50 लिटरचा जर ड्रम असेल आपला छोटा ड्रम, तर ड्रम आपल्याला त्या पोषण बागेमध्ये ठेवता येईल. त्यासाठी लागणारं साहित्य काही जास्त नाही आहे. म्हणजे महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला त्याच्यासाठी 1 किलो शेण पाहिजे आणि 1 लिटर गोमूत्र पाहिजे आणि 50 ग्रॅम गूळ पाहिजे. सुरुवातीला काय करायचं की आपल्याला द्रावण तयार करायचं आहे, तर ते 1 लिटर जे गोमूत्र आहे त्याच्यामध्ये ते 1 किलो शेण आहे ते मिसळायचं. मिसळल्यानंतर ड्रममध्ये 10 लिटर पाणी टाकायचं. 10 लिटर पाण्यामध्ये ते जे आपण जे मिश्रण केलेलं आहे ते मिश्रण त्याच्यामध्ये टाकायचं. आणि गूळ जो आहे हा काळा गूळ मिळतो मार्केटला, तो 50 ग्रॅम काळा गूळ त्याच्यामध्ये टाकायचा. आणि हे मिश्रण जे आहे हे पहिले सुरुवातीला सरळ फिरवायचं म्हणजे काडीने फिरवायचं. तर फिरवल्यानंतर ते मग हे जे पूर्ण मिश्रण आहे हे 8 दिवस तसंच राहू द्यायचं. फक्त याला काय करायचं की दिवसातून 1 वेळा फक्त याला एका वेळेस सरळ फिरवायचं आहे, गोल गाडीने सरळ फिरवायचं आहे आणि दुसऱ्या वेळेस उलट फिरवायचं आहे. तर अशा करून हे 8 दिवस तुमचं मिश्रण तयार होईल. आता हे 10 लिटर जे मिश्रण आहे हे मिश्रण तुम्ही
100 लिटरमध्ये वापरू शकता. समजा तुमचं 100 जर तुम्हाला फवारा करायचा असेल आपल्या पोषण बागेवर किंवा मग एक खाली मग्ग्यानं जर टाकायचं असेल तर तशा प्रकारे आपण ते फवारूही शकता आणि आपल्याला टाकू शकता. म्हणजे याच्यामध्ये काय होईल की तुम्हाला जी किडी वगैरे येईल त्याचाही बंदोबस्त होईल आणि एक खत म्हणून सुद्धा आपल्याला ते उपयोगी पडेल. आणि याच शेवटच्या प्रश्नासह मी आपले आभार मानते मॅडम की तुम्ही या आगळ्या वेगळ्या विषयावर आमच्या श्रोत्यांना, आमच्या शेतकरी बांधवांना मार्गदर्शन केले. प्रत्येकाची हवी पोषण बाग असा संदेश आमच्या श्रोत्यांपर्यंत, आमच्या शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचलेला असेल अशी आशा करत मी आपल्याला ऐकणाऱ्या शेतकरी बांधवांकडून आणि आकाशवाणी अकोलातर्फे मनःपूर्वक आभार मानते. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. आताच आपण पोषण बागेचे महत्त्व याविषयी डॉक्टर कीर्ती देशमुख, विषय विशेषज्ञ, गृहविज्ञान कृषी विज्ञान केंद्र अकोला यांची आरती देशमुख यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. अन्नधान्य म्हणून घ्याल तृणधान्याची रास, मिळेल आरोग्याची हमी हमखास. शेतकरी बंधूंनो, ऐकूया एक निवेदन आहे गायवाडा या सदराविषयी. गायवाडा हा सदर आम्ही माझं घर माझं वावर या कार्यक्रमाअंतर्गत दर शुक्रवारी सुरू करतो आहे आणि या गायवाड्यामध्ये आपल्या पशुधनाच्या समस्या आणि त्यावरील उपाय यावर प्रश्नोत्तरित हा कार्यक्रम आहे. आपले प्रश्न आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण मॅसेज किंवा व्हॉट्सॲपकरिता 98 22 23 19 23 या नंबरवर व्हॉट्सॲप किंवा मॅसेज करू शकता. तसंच ईमेलवरून आम्हाला प्रश्न विचारण्यासाठी info@kvkakola.org या ईमेलवर आपण आपले प्रश्न पाठवू शकता. आणि जर आपल्याला पत्रव्यवहार करायचा असेल तर कार्यक्रम गायवाडा द्वारा केंद्र निदेशक आकाशवाणी केंद्र सिव्हिल लाईन अकोला 444001. आपण प्रश्न विचारताना आपल्या पत्रामध्ये किंवा मॅसेजमध्ये आपलं नाव, गाव आणि पत्ता तसंच पशुधनाच्या समस्येविषयी आधारित प्रश्नाचा समावेश करावा. आपल्या प्रश्नांना उत्तरं मिळतील दर शुक्रवारी संध्याकाळी 7:30 ते 8 या दरम्यान माझं घर माझं वावर या कार्यक्रमात गायवाडा या सदराअंतर्गत. आणि आपल्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी आमच्या स्टुडिओमध्ये असतील डॉक्टर गोपाल मंजुळकर, विषय विशेषज्ञ, पशुविद्या कृषी विज्ञान केंद्र अकोला. हे दर शुक्रवारी आपल्या प्रश्नांचं निराकरण करतील. तेव्हा प्रश्न पाठवायला विसरू नका. आठवडाभरात आलेल्या प्रश्नांचा समावेश आठवड्यातील प्रत्येक शुक्रवारी केला जाईल आणि गायवाडा या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपले पशुधन विषयक प्रश्न आपण सोडवू शकता. तर नक्कीच आपण या संधीचा फायदा घ्यावा. निवेदन संपलं. शेत तिथे पौष्टिक तृणधान्याची शेती, राही आरोग्याची चाबी हाती. सर्वोत्कृष्ट शेतकऱ्याचा पुरस्कार मिळाला आहे हरीला. हरी आता आपल्या सर्वांना सांगतील आपल्या यशाचं रहस्य. माझ्या शेतकरी बंधू आणि भगिनींनो, आपणही आपल्या शेतात चांगलं पीक घेऊ शकता. ते कसं? बस जेव्हा काही समस्या असेल तेव्हा लगेच लावा हा नंबर 1800-180-1551. हा कोणाचा नंबर आहे भाऊ? शेतकरी कॉल सेंटरचा, जिथे तज्ञ आपल्याला शेतीच्या समस्येवर तोडगा सांगतील लगेच. अहो भाऊ, तज्ञ सारा वेळ थोडाच मिळणार आहे. नक्की मिळेल हो भाऊ. वर्षाचे 365 दिवस मिळेल, ते देखील सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत. पण भाऊ, जास्त वेळ बोलू तर पैसे खूप लागतील. अजिबात पैसे नाहीत. मोबाईलनं किंवा दुसऱ्या फोननं शेतकरी कॉल सेंटरला मोफत कॉल करा. सल्ल्याचेही पैसे नाहीत. 16 आणि खरं. शेतकरी बंधूंनो, शेतीच्या समस्यांवर आपल्या भाषेत लगेच उपाय मिळवण्यासाठी भारतात कोणत्याही फोननं राष्ट्रीय हेल्पलाईन नंबर 1800-180-1551 वर मोफत संपर्क साधा. शेतकऱ्यांचा मित्र शेतकरी कॉल सेंटर. बंधूंनो, याबरोबरच आजच्या आपल्या कार्यक्रमात सुद्धा वेळ संपली आहे. तेव्हा प्रकाश नावकारला द्या रजा. नमस्कार. आताच आपण भारत सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या वतीने प्रायोजित किसान वाणी कार्यक्रम ऐकला. तर सादर करते ते सूरज गोळे. किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी. हिरव्या स्वप्नांची साध्यवाणी, प्रगत योगाची वेधवाणी, कृषी तंत्राची ही मंत्रवाणी. किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी,
सांगे वाणी शेती सुखाची आधारवाणी किसान वाणी 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 किसान वाणी. आताच आपण आकाशवाणीच्या अकोला केंद्रावरून शेतकरी बांधवांसाठीचा किसानवाणी कार्यक्रम ऐकलात.